तर नमस्कार मंडळी, मी स्वप्नील गोसावी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या हक्काच्या म्हणजे महाराष्ट्राचा पोलीस भाऊ या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असतं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी आणि पोलीस भरती रिलेटेड माहिती मिळत असते। तर आपल्या काल 2 दिवसापूर्वी आपण टेलिग्राम आपल्या चॅनलवरती माहिती दिली होती की हॉल तिकीट कधी येऊ शकतात, तर त्या रिलेटेड आजचा व्हिडिओ आहे। तर विषय असा झाला आहे की आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून काही जिल्ह्यांचे हॉल तिकीट मिळायला सुरुवात मिळणार आहेत। तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतोय, त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। आणि राहायला गोष्ट मुंबईचं ग्राउंड कधी होणार, तर मुंबईचा विषय असा आलाय की खूप लाखो संख्येने मुंबईला फॉर्म गेलेले आहेत, भरपूर लाखो संख्येने मुलांनी तिकडे फॉर्म भरलेले आहेत, लाखो संख्येने मुलांचा कल तिकडे मुंबईच्या दिशेने वळलेला आहे। त्यामुळे मुंबईचं ग्राउंड हे कधी सुरू होईल हे सांगता येत नाही, पण आपण एक शक्यता एक अंदाज बांधू शकतो की जुलैपासून आपण मुंबईचं ग्राउंड वगैरे सुरू होण्याची शक्यता आहे। जरी मुंबईमध्ये किती पाऊस असला तरी मुंबईचं ग्राउंड हे 100% होणार, त्यात काही दुमत नसणार आहे। कारण की मुंबई पोलिसांचं नियोजन एकदम प्रॉपर आणि परफेक्टली असतं। महाराष्ट्रातील सगळ्या पोलिसांचं नियोजन एकदम प्रॉपर आणि परफेक्टली असतं, ते ग्राउंड 100% होणार। आणि राहिलंच तर त्यांचं हॉल तिकीट कधी येणार आहे, मुंबईचं हॉल तिकीट कधी येणार आहे, तर साधारणतः आपल्याला 1 हप्ता हॉल तिकीटला लागेल। तर साधारणतः तुम्हाला आता 1 महिना आहे तुमच्या हातात, तुम्हाला नियोजन काय करायचं, 1 महिन्यात काय नाही करायचं हे वेगवेगळ्या परीने तुम्हाला कोण ना कोण सांगत असेल। तुमच्या जवळचे तुमचे कोण घरातले पोलीस असतील, किंवा तुम्ही कुठं प्रशिक्षण केंद्र लावलं असेल, किंवा तुम्ही अजून ठिकाणी तुमचे मित्रमंडळी तुम्हाला सांगत असतील, तरी मला असं तुम्हाला काहीतरी सांगावंच वाटतं, त्यामुळे मी सांगतोय। आता तुमच्या हातात 1 महिना राहिलेला आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला तशी तयारी करायची आहे। 1 महिना तुमचा थोडं शेड्यूल आखा, तुम्हाला घरात वेळ किती द्यायचा आहे, बाहेर मित्रांना वेळ किती द्यायचा आहे, किंवा अभ्यासाला वेळ किती द्यायचा आहे, आणि ग्राउंडला वेळ किती द्यायचा आहे, ह्या गोष्टी तुम्ही नियोजन केलं पाहिजे। पहिली गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जे काही मेहनत करत असाल, आता भरती जवळ आलेली आहे, मोठी भरती आहे, तर तुम्ही जेवढी मेहनत करताय ते आता पहिलं चीज झालं पाहिजे। त्याकरता तुम्हाला काय करायचंय, आता महिनाभर तुम्ही जास्ती कुठे फिरू नका, बाहेर फिरायचं नाही, गाडीवर फिरायचं नाही, किंवा आता पावसाळा सुरू होतोय, लोक पिकनिकला जातात, चला मित्रांसोबत जाऊयात, इथे ट्रेक करूयात, धबधब्याखाली जाऊयात, किंवा काय, तुमच्या वर्षभराची मेहनत वाया गेली नाही पाहिजे। जर तुम्ही कुठे पडला, तुम्हाला इजा झाली, तर तुमच्या अख्ख्या वर्षभराची संपूर्ण मेहनत वाया जाणार। ती पहिली गोष्ट झाली नाही पाहिजे, कारण की ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात पुढे करायच्या आहेत। ह्या गोष्टी आपण आयुष्यात पुढे करू शकतात, मजा मस्ती सगळं करू शकतो, ट्रेक जे काय तुम्ही व्हॉटएव्हर करू शकतो, पण आता फक्त फोकस अभ्यासावर आणि आपल्या ग्राउंडवर देणं। गोळा पण टाका, आउट ऑफ जात असेल त्यांनी गोळा आता जास्ती टाकू नका, आणि ज्यांचा आउट ऑफ जात नसेल त्यांना आता हप्त्यातनं 2 ते 3 वेळा गोळा टाकला पाहिजे, जेणेकरून थोडीशी तुमची स्ट्रेंथ वाढेल गोळ्याची, जेणेकरून काय होईल, इजा नाही झाली पाहिजे तुमच्या बॉडीला, तुमच्या शरीराला कुठेही इजा झाली नाही पाहिजे, जेणेकरून तुमचा कुठला इव्हेंट फसेल किंवा तुमच्या इव्हेंटवर गदा येईल, किंवा तो इव्हेंट समजा तुमचा पायाला दुखापत झाली आणि तुम्ही 1600ला आउट ऑफ आहे, पण त्यामुळे त्या गोष्टीमुळे तुमचा 1600 तुमचे ते मार्क हातची जाऊ शकतात। त्यामुळे मित्रांनो, कळकळीची विनंती आहे की तुम्ही आता 1-1.5 महिना कुठेही घराच्या बाहेर निघू नका, तुम्ही स्वतःला पूर्ण अभ्यासात झोकून द्या, ग्राउंडमध्ये झोकून द्या। एक म्हणजे विचार करून, म्हणजे काळजीपूर्वक ग्राउंड पण करा, पण काळजीपूर्वक करा, जेणेकरून आपल्याला कुठे त्रास झाला नाही पाहिजे, या हिशोबाने ग्राउंड करायचं। अभ्यास पण तसा करायचा, अभ्यासाचा टाइम तर मी काय ठरू शकत नाही, तुम्ही तुमचा कोण सकाळी अभ्यास करतं, कोणाला दुपारी, कोणाला संध्याकाळी, कोण रात्री अभ्यास करतं, तो तुमच्या शेड्यूल प्रमाणे तुम्ही सगळं एक टाइम टेबल आखा आणि त्या हिशोबाने चाला। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता ग्राउंड दिवसातनं किती वेळा करायला पाहिजे, कोण 2 टाइम करतं, कोण 3 टाइम करतं, पण मला असं वाटतं की तुम्ही 3 टाइम ग्राउंड करावं। आणि ज्याचा जो घटक वीक आहे, कोणाचा शॉर्टपुट वीक आहे, किंवा कोणाचं 1600 वीक आहे, कोणाचं 100 वीक आहे, 100 मीटर वीक आहे, त्या इव्हेंटकडे जरा जास्ती लक्ष द्या, जेणेकरून तो तुमचा इव्हेंट मजबूत होईल। त्या अनुषंगाने तुम्ही डाएटवर पण जरा विशेष काळजी घ्या, आपल्याला काय खायला पाहिजे, जे बाहेरचं नको आहे ते म्हणजे काय म्हणतात, मैद्याचे प्रोडक्ट वगैरे खाऊ नका, जेणेकरून तुम्हाला जरा विकनेस किंवा हेवीनेस जाणवेल, त्या गोष्टी करू नका। लाईटली खा आणि व्यवस्थित राहा। आणि तिसरा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला मित्रांनो, आज वयवाढीसाठी कोर्टाने याचिका दाखल केली होती, त्याचा निकाल होता। तर तुमच्या माहिती सांगतो मित्रांनो, त्या गोष्टीकडे जरा अवॉइडच करा तुम्ही, कारण की ग्राउंडची नेमकी तारीख आता 19 तारीख डिक्लेअर झालेलीच आहे, ऑलमोस्ट हॉल तिकीट सुरू झालेले आहेत। वय वाढेल किंवा वाढणार आहे ह्या नंतरच्या गोष्टी आहेत, पहिला तुम्हाला असं वाटेल की माझं वय वाढेल, तुम्हाला 2 वर्ष भेटेल, त्या हिशोबात जाऊ नका तुम्ही। आत्ताची मेहनत चालू आहे, आत्ताची प्रॅक्टिस चालू आहे, ती अशीच चालू ठेवा, आणि त्या गोष्टीला जरा अवॉइड करा।
ते झालं तर चांगलंच आहे सगळ्यांसाठी, कारण की ज्यांच्यात कॅपॅसिटी आहे पण त्यांचं वय निघून गेलंय त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. पण त्या गोष्टी आता व्हायच्या आहेत, तर त्याच्याकडे जरा जास्ती लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचं फोकस फक्त तुमचा अभ्यास आणि तुमचा स्टडी आणि तुमचं ग्राउंड ह्याच्यावरच ठेवा. आणि कसं आहे मित्रांनो, कमीत कमी आता 15 ते 20 दिवस तुमच्याकडे वेळ आहे. तर कसं असतं, जो इव्हेंट आपला वीक आहे तो तुमचा वाढू शकतो. एक 2 मार्क तरी तुम्ही वाढू शकता. त्या अनुषंगाने तुम्ही त्या इव्हेंटवर, तुमचा जो इव्हेंट वीक आहे त्या इव्हेंटवर पूर्ण मेहनत करा आणि फुल फोकस त्याच्याकडे द्या. आणि बाकी काय, 2 मार्क वाढले तर तुमचं चांगलं आहे आणि तुम्ही मेहनत केली तर तुम्हालाच कुठेतरी तुमचा एक नंबर त्यात असणार आहे. आणि असं चालून जा की आपल्याला ह्या वर्षी पोलीस भरती व्हायचंच आहे, या हिशोबाने तुम्ही प्रॅक्टिस करताय हे मला माहिती आहे. आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं पोलीस भरती. मला शॉर्टपुटची माहिती आहे जराशी, ती तुम्हाला देत होतो. त्या आपल्या मागच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. सगळं तुम्हाला माहिती देऊ शकतो, कारण की शॉर्टपुटला काय करावं लागतं त्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. ती व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ती व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. त्याच्यानी पण तुमचे 1 ते 2 मार्क वाढू शकतात. कोणाचा गोळा आउट ऑफ जाऊ शकतो, कोणाचा गोळा आउट ऑफ नसेल तर जाऊ शकतो. ती व्हिडिओ नक्की जाऊन बघा आणि त्या व्हिडिओच्या अनुषंगाने तुम्ही जर वर्कआउट केला किंवा तुमचा जो गोळा टाकला तर तुमचा गोळा 100% आउट ऑफ जाऊ शकतो. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की डाएट काय करावं त्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आणि तुमचं 15 दिवसाचं वर्कआउटचं शेड्यूल आहे, त्याच्यावर आम्ही एक व्हिडिओ बनवणार. ती व्हिडिओ एक 4-5 दिवसात येईलच. त्याने तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी फायदा होईलच. 2 मार्काचा तरी होईलच 100%. तर ती व्हिडिओ आपण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका.